कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या 19 मार्चच्या भागात बाळू रामप्पाची तयारी करून घेत असतो। तिथे काही गावकरी येतात। ते बाळूला मायप्पा जत्रेसाठी काहीच पैसे देणार नसल्याचं सांगतात। इथे पंच आणि तात्या घरी येऊन मायप्पाने काहीच ऐकलं नाही असं वैजंताला सांगतात। त्यावर वैजंता बोलते की जर असंच चालू राहिलं तर एक दिवस गावातील कोणीच तुमचं ऐकणार नाही। त्यावर पंच खूप चिडतात। इथे मायप्पा आणि घरातील बाकी मंडळी जत्रेविषयी बोलत असताना गंगा बाळू कधी येणार असं विचारते। त्यावर मायप्पा सुंदरा बोलेल तेव्हा त्याला आणायला जाऊ असं बोलतो। रात्री सुंदरा मायप्पांना दुसऱ्या दिवशी सकाळीच बाळूला आणण्यासाठी जाऊ असं सांगते। त्यावर मायप्पा नको बोलतो, मात्र सुंदरा अडून राहते। शेवटी मायप्पा तयार होतात। दुसऱ्या दिवशी मायप्पा आणि सुंदरा बाळूला आणण्यासाठी निघतात। इथे पंच तात्याला होळीसाठी लाकडं आणि गौऱ्या आणायला पाठवतो। तात्या लाकडं घेऊन येताना त्याला एका ठिकाणी खूप सारी लाकडं दिसतात। ती तो उचलायला जातो तेव्हा गावकरी त्याला लाकडं चोरतोय म्हणून त्याला मारायला त्याच्या मागे धावतात। इथे मायप्पा आणि सुंदरा गंगप्पाच्या घरी पोहोचल्यावर बाळूला घरी चालायला सांगतात आणि मायप्पा पण त्याला लगेच तिकडून निघायला सांगतो। मग बाळू सगळ्यांचा निरोप घेतो आणि घराची वाट पकडतो। इथे मायप्पा घरी नाही हे बघून देवप्पा आणि मंगळू सत्यवाला नेण्यासाठी त्याच्या घरी जातात। त्या दोघांना येताना बघून भीमा गंगूला सत्यवाला घरात नेऊन दार बंद करून घ्यायला सांगतो। बाहेर देवप्पा आणि मंगळू दार उघडायला सांगतात। ते दोघं दार उघडण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, मात्र गंगू काही दार उघडत नाही। थोड्या वेळाने देवप्पाला बाळू येतानाचा भास होतो आणि तो मंगळूला तिथून घेऊन पळून जातो। ते दोघं गेल्यानंतर तिथे बाळू येतो। सत्यवाला जायचा देवप्पाचा डाव यावेळी तर मुकला, पण यानंतर तिला घेऊन जाण्यासाठी देवप्पा नक्की काय करेल हे बघण्यासाठी पहा बाळूमामाच्या नावानं चांग भलं सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर। आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज।